नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या लव जिहादच्या या सगळ्या गोष्टी घडत आहेत. अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी उफाळून येत आहेत. पण ज्या ठिकाणी उफाळून येत आहेत ना, त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी यांना पाठबळ मिळते. त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी यांना कोणी ना कोणीतरी एक खासदार आमदार पाठीशी घालणार आहेत या विरोधकांचे. हे लोक ही सगळी, हे काँग्रेस राष्ट्रवादी ही सगळी आहेत ना, ही ज्यांच्या मतांवरती लांगुल चालन करतायत, ही लोक प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी त्यांना ताकद देतोय. धारावीचं प्रकरण घ्या. धारावीचं ती मशीद, अनधिकृत मशीद तोडायची होती. सगळे पटापटा जमले. कोणी ना कोणी, अनधिकृत आहे ना, तोडू द्या ना. मंदिर असं तरी तोडा, चर्च असेल तरी तोडा, काय हरकत नाही. पण कसे पटापट सगळ्या गोष्टी करतात. कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी त्यांच्या भागांमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये घडतात. कारण यांना असं वाटतंय की आमच्या 4-5 काय यांच्या शिटा आल्या आणि या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे आम्ही मतदान केलेली सगळी लोकं निवडून आली आणि मग आमची देशामध्ये सत्ता झाली. या आविर्भावामध्ये ही सगळी लोकं वाढतात. या अमरावतीमध्ये 1,500-2 हजार मुस्लिमांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशनवरती दगडफेक केली. कित्येक पोलीस जखमी झाले, त्याच्यात 21-22 पोलीस जखमी झाले. या सगळ्या गोष्टींमध्ये कित्येक सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं या लोकांनी, या सगळ्या लोकांनी. कुठे यांची मस्ती वाढते बघा. जिथं महाविकास आघाडीची सगळे खासदार बिजदार आलेत ना, तिथं यांना या सगळ्या गोष्टी सुचतात. पोलीस स्टेशनवरती दगडफेक, पोलिसांवरती दगडफेक, पोलिसांपर्यंत मारायला पोचले. अरे घाबरतच नाहीत हे, पोलिसांना देखील घाबरत नाहीत. मग पोलिसांना देखील घाबरत नाहीत तर तुम्हाला काय घाबरणार? ही सगळी लोक काय घाबरणार? त्याच अमरावतीमध्ये ती शीतल नेटू जी मुलगी, तिच्यावरती मोहम्मद कासिम आणि त्या गोन शकीब त्या पोराने लव जिहाद केला. त्या पोरीला सगळ्या घाणेरड्या गोष्टी तिच्यासोबत केल्या. काय या गोष्टी फोफावतात आणि काय या गोष्टी जिथं यांची सत्ताने, जिथं यांच्या सगळ्या गोष्टी, तिथंच कसं बाहेर काढलं जातं या गोष्टींना? का असं केलं जातंय? का डिवसलं जातंय? का हिंदूंचा त्रास दिला जातोय? या भिवंडीमध्ये दगडफेक झाली. भिवंडीचे खासदार हे कुठले आहेत बघा, जाऊन बघा. भिवंडीमध्ये दगडफेक करण्यात आली. या तिकडे दुसऱ्या अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. जा बघा, जिथं या सगळ्या मागच्या काही घटना घडलेत ना, त्यांचे व्यवस्थित पडसाद घ्या आणि बघा, तुम्हाला समजेल की नक्की कुठे कुठे काय काय घडतंय. जे काही दगडफेक केली त्या नागपुरी पोलीस स्टेशनवरती, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता 1200 जणांवरती केसेस ठोकलेत. 1200 जणांना आतमध्ये तोडवून टाकाय ना. कारण जोपर्यंत आपल्या खाकी वर्दीला हात घालायची यांची हिंमत होते ना, याचा अर्थ हे तुमच्या घरांपर्यंत पोचले, त्यांना भीतीच राहिली नाही कसली. काही करतील, उद्या कोणाच्याही रस्त्यात पोरगी बिरगी पळवून घेऊन जातील आणि कुठल्याही गोष्टी करतील. आपण काय फक्त बघत बसायचं? कशासाठी आम्ही निवडून देतो लोकप्रतिनिधी? यांना बळ देण्यासाठी, अशा लोकांना, अशा प्रवृत्तींना मोठं करण्यासाठी जरा याचा विचार करावा लागेल. कारण या जर गोष्टी थांबल्या नाहीत ना कुठे ना कुठेतरी, तर समाज म्हणून आपल्याला मान खाली घालून जगावं लागेल. एवढं मात्र नक्की. जे 350-400 वर्षापूर्वी घडलं ना छत्रपतींच्या काळामध्ये, तेच या सगळ्या गोष्टी आता घडायला देखील मला असं वाटतं या मागे पुढे पाहणार नाही. त्यांनी जे कोणी ही लोक ताकद देत आहेत ना, त्यांची ताकद काढून घेणे एवढं सामर्थ्य आपल्याला सर्वांना ठेवावं लागेल. तरच आपल्या पोरीबाई सुरक्षित राहतील. या जिहाद्यांच्या कृत्यांना ही सगळी महाविकास आघाडीवाले पाठीशी घालतायत. ह्या सगळे लोक त्यांना पाठीशी घालतात. कशासाठी? एक लक्षात ठेवा, हा देश संविधानानं चालतो. इथं संविधानाचे कायदे आहेत. इथं कुठं शरिया बिरिया चालत नाही. हे लक्षात ठेवावं. तुमचे कायदे तुम्ही जे बोलताय ना, इथे चालत नाही. इथं संविधानाने सगळ्या गोष्टी लिहून दिलेत आणि इथं त्याप्रमाणेच कायदे चालणार. तुम्ही जर कायद्यावरच दगडफेक करायला गेलात तर मग मात्र कुठे ना कुठेतरी सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत तुम्हाला घेऊन येतील. एवढं मात्र नक्की.